हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत तोंडाला चव आणणारी झणझणीत अशी कारळ्याची किंवा कोरट्याची चटणी. ही चटणी कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा. आणि जर या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण चटणी बनवायला सुरुवात करूयात. सुरुवातीला मी कढई जी आहे ती चांगली गरम करून घेतलेली आहे. या कढईमध्ये आपल्याला सुरुवातीला 100 ग्रॅम होतील इतके कारळे किंवा कोरटे हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. हे भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंदच ठेवायची आहे. कोरटे भाजताना आपल्याला सतत ते हलवत राहायचं आहे, एकाच ठिकाणी त्याला थांबू द्यायचं नाहीये. आणि हे कोरटे भाजायला आपल्याला जवळजवळ एक 7 ते 8 मिनिटं इतका वेळ लागणार आहे. तर आपण कोरटे जे आहेत ते चांगले उडायला लागेपर्यंत व्यवस्थित भाजून घेऊया. त्यामुळं आपल्याला चटणीला जो आहे तो एक चांगला खमंगपणा येणार आहे. कोरटे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. एक 3 ते 4 मिनिटं झाली की त्यामध्ये आपण 1 टेबलस्पून होईल इतके तीळ घालणार आहे. त्यामुळे तीळ पण थोडेसे भाजले जातील. त्यातला सुद्धा कच्चेपणा राहणार नाही. तर आता मी त्याच्यामध्ये 3 ते 4 मिनिटानंतर तीळ आहेत ते ॲड केलेले आहेत आणि त्या कोरट्यांबरोबर तीळ सुद्धा आपण व्यवस्थित भाजून घेतोय. मी आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला हे सगळं भाजून घ्यायला एक 7 ते 8 मिनिटाचा वेळ लागणार आहे. 7 ते 8 मिनिटानंतर ते कोरटे किंवा तीळ थोडेसे तुम्हाला उडत आहेत असं जाणवेल. 7 ते 8 मिनिटं कोरटे जे आहेत ते व्यवस्थित भाजून झालेले आहेत. ते आता मी गार होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. प्लेटमध्ये काढून घेतल्यामुळं ते लवकरात लवकर गार होतील. आता प्लेटमध्ये हे थोडेसे मी पसरवून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला व्यवस्थित पूर्ण गार होऊ द्यायच्यात. गरम आपल्याला अजिबात वापरायचे नाहीयेत. तर आता आपण हे पूर्ण गार करून घेऊयात. भाजून घेतलेले कोरटे जे आहेत ते पूर्ण गार झालेले आहेत. आता मी ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ते बारीक करून घ्यायचे आहेत. बारीक करताना आपल्याला खूप बारीक पूड करायची नाही आहे. तर मिक्सर जो आहे तो ऑन ऑफ करत थोडीशी भरड होईल या प्रमाणात ती काय करायची आहे, बारीक करून घ्यायची आहे. आता ही जी आहे भरड ती मी परत काय करणार आहे, प्लेटमध्ये काढून घेणार आहे. बघा मी खूप बारीक अशी पावडर केलेली नाहीये. आपल्याला चटणी बनवायची आहे. थोडीशी ती काय पाहिजे वरवरीतच पाहिजे. अगदी आपल्याला ती पूड नकोय. आता हे जे आहे मिक्सरला बारीक करून घेतलेलं ते मी काय केलेलं आहे प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. तुम्हाला जर खलबत्त्यामध्ये करायचे असेल तर खलबत्त्यामध्ये केली तरीही चालेल. आता मी हे जे आहे एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक 3 ते 4 टेबलस्पून होईल इतकं सुकं भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आता मी त्याच्यामध्ये थोडासा लसूण घालणार आहे. एक 12 ते 15 पाकळी होईल इतका लसूण घातलेला आहे. लसूण जो आहे तो कच्चाच घातलेला आहे, भाजून वगैरे काही घेतलेला नाहीये. तुम्हाला भाजून आवडत असेल तर तुम्ही भाजून घातला तरीही चालेल. त्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून होतील इतके जिरे घालणार आहे. 1 टेबलस्पून होतील इतके जिरे घातले. त्याचबरोबर आता मी त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहे. चटणी आपल्याला खूप ओलसर करायची नाहीये आणि कोथिंबीरचं प्रमाण जास्त झालं तर चटणी जास्त दिवस टिकणार नाही. त्यामुळे आपण थोडीशी घालणार आहे चवीसाठी म्हणून. आता मी त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे. आणि हे आता आपल्याला काय करायचं आहे, परत थोडंसं बारीक करायचं आहे. हे बारीक करताना पण आपल्याला खूप पावडर करायची नाहीये. थोडंसं मिक्सर ऑन ऑफ करतच आपल्याला ते बारीक करून घ्यायचं आहे. आता हे जे आहे ते मी बारीक करून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला आपण जी बाजूला ठेवलेली कोरट्याची जी काय आपण भरड करून घेतली होती, ती जी आहे ती आपण त्याच्यामध्ये ॲड करूयात. कोरट्याची पूर्ण भरड ॲड करून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालणार आहे. 1.5 टेबलस्पून होईल इतकी लाल मिरची पावडर मी त्यामध्ये ॲड केलेली आहे. कलरसाठीची मिरची पावडर मी वापरलेली आहे. तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही मिरची पावडर ॲड करू शकता. त्यानंतर अर्धा टेबलस्पून होईल इतकी साखर घालायची आहे. साखर घातल्यामुळं आपल्या चटणीला एक चांगली चव येणार आहे. त्याचबरोबर आपण चवीनुसार होईल इतकं मीठ घालणार आहे. मीठ घेताना मी बारीक मीठ घेतलेलं आहे. तर आपल्याला आवश्यकतेनुसार मीठ घालायचं आहे. सुरुवातीला कमी मीठ घाला, नंतर आपण लागलं तर वाढवू शकतो.
आता हे जे आहे ते परत मी मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलेलं आहे, ऑन ऑफ करून थोडंसंच फिरवलेलं आहे, जेणेकरून सगळे पदार्थ एकमेकांमध्ये मिक्स होतील. आता इथं तुम्ही पाहू शकता, हे जे आहे चटणी जी आहे ती पूर्ण पावडर झालेली नाहीये, तर थोडीशी मोठी मोठी आहे, अशीच बनलेली आहे. तर अशा प्रकारे आपली चटणी जी आहे ती तयार झालेली आहे. ही चटणी जी आहे ती तुम्ही भाकरी किंवा चपाती कशाबरोबर देखील खाऊ शकता. या चटणीमुळं आपल्या ताटाची लज्जत जी आहे ती आणखीच वाढणार आहे. तर ही होती आपली आजची कोरट्याची चटणी बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.